सिनेसृष्टीतील कॉन्ट्रोवर्सी क्वीन अभिनेत्री राखी सावंत हिला सुप्रीम कोर्टाने मोठा झटका दिला आहे। मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार 4 आठवड्यात सरेंडर करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत। एवढंच नव्हे तर राखी सावंतने जामिनासाठी दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे। राखी सावंतचा माजी पती आदिल दुर्रानी याचा अश्लील व्हिडिओ लीक केल्याप्रकरणी राखी सावंतवर गुन्हा दाखल करण्यात आला होता। राखी सावंत गेल्या काही महिन्यांपासून दुबईमध्ये वास्तव्यास आहे। राखीचा माजी पती आदिल दुर्रानी याने तिच्या विरोधात FIR दाखल केल्याने ती भारताबाहेर राहत आहे। राखीने आपले काही खासगी व्हिडिओ लीक केले असा आरोप आदिलने केला होता आणि याच आरोपामुळे राखी विरुद्ध अश्लील व्हिडिओ लीक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। रिपोर्ट्सनुसार या FIR नंतर राखी अटक टाळण्यासाठी दुबईला पळून गेली होती। खरं तर आदिलचे खासगी व्हिडिओ लीक केल्याप्रकरणी FIR दाखल झाल्यानंतर राखीने मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला। मात्र मुंबई उच्च न्यायालयाने राखीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता। आदिलच्या तक्रारीनंतर राखी सावंतवर भारतीय दंड संहिता कलम 500 अन्वये आणि गुन्हा करण्याच्या उद्देशाने अश्लील व्हिडिओ प्रकाशित केल्याच्या कलम 34 अंतर्गत मानहानीचा आरोप करण्यात आला। त्यानंतर तिने सुप्रीम कोर्टात धाव घेतली। मात्र आता सर्वोच्च न्यायालयानेही तिचा अर्ज फेटाळून लावल्याने राखीच्या अडचणी वाढल्या आहेत। रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट।